बारक्याला नव्हते का प्लॅस्टिक जरी कधी चालेल मग 2 सिमेंटचे सिमेंटचे पाईप टाकले असे अर्धा काय मध्ये मध्ये काय पाईप टाका बघा थोडे थोडे पाईप टाकले ना एवढं 2 क्रॉसिंग करून हे जरी कधी कुठल्या फीचरमध्ये त्यांना पाईप होता आला पाहिजे लगेच त्या पाईप नाही तर मग परत रोड खोदायला हे माती होती पूर्ण जवळपास कमरेची होती अशी सगळं फोडून घेतलं दगड सोलिंग केलं दगड नाही दगडच टाकले मोठे मोठे खाली आहे समोरच्या दगडी चांगलं आहे कसं नाही केलं मोठे दगडच लावले हे तरी हे दगडी शिल्लक आहेत चांगले कोण दगड इथल्या कामं करता ठेवले ते असंच असतं पूर्वी सगळे गावच करायचं एरिक असायची नंतर मोडा असायचा मोड्याच्या दिवशी सगळे आमच्या गावातलं आम्ही बघितलं सगळ्यांनी भरलेली फावड्याने पिकाऊ घेणे त्यावेळेस रस्ते लोक काढायचे आता हे अलीकडच्या काळामध्ये राहिले इथपासून पुढं म्हणलं की डबर सोडून करून घेऊ कारण मग रस्ता लय उचलून येतो इकडं पुढे शेतकऱ्याची पहिली तयार त्याच्यातून होती ती शिफ्ट करून घेतली इकडे बाजूला पाईपलाईन पण करून याच्या शेताचं पाईप त्यांची पहिली पर्सनली आणि इथं आंघोळ त्यांनी पलीकडून लाईन आणली आपली आणि ग्रामपंचायतची सेपरेट एक लाईन टाकली आंघोळ इथे याला वातावरण नदीत उडी मारून आंघोळ करायचा विषयच नाही नाही हा डायरेक्ट नवीन लाईन आणली आता द्या आणि सांगायचं नाही आता लोक हा रस्ता मध्ये एवढेपर्यंत जातो ना आम्ही असा विचार केला होता की जमीन जर त्या खानदानी करायला यायची गावाला म्हणजे त्या उत्पन्न यांच्या इथं काही सुविधा करायला आल्या तर त्या करायच्या असं PMRD मध्ये असेल तर झालं PMRDचं नाव लागेल नाही लागलं पाहिजे ही याची मोजणी आहे पण ह्याची जी हद्द येते अशी सेंट्रल लाईन आता हेच सेंटरला आहे हां आपण दोन आता ही इकडं बांधली हां नाही त्यावेळेस काय झालं वापरायला काहीच नव्हतं तिथपासून वापरत होतं मग त्यावेळेस ही त्यांची घेतली रस्ता इकडे होता मग रस्त्याच्या हाती उतरले ते आता इकडे सेंटर आला आता कॉर्नरला हे करून इकडनं एक रस्ता टाकलेला आहे त्यामुळे नाही ट्रॅक्टरवाल्यांचं लक्षात नाही आलं त्यांना 4-5 ट्रॅक्टर टाकत सांगितलं त्यांनी सरळ टाकीत नेलं डायरेक्ट काढायला पण ते नाही बस साईडला थोडीशी छोटीशी गाड मी होल घ्यायचं खत बीट सगळं टाकायचं त्याच्यात टाकायचं डायरेक्ट लागतात या कंपनीमध्ये त्यांचे बोरचं मशीन आणलं